त्र्यंबकेश्वरमध्ये देशी बनावटीचे पिस्टल बाळगणारा इसम जेरबंद. विशेष पथकाची कारवाई. पिस्टल, जिवंत कारतूस व दुचाकी जप्त. नाशिक ग्रामीण जिल्ह्यात अवैध व्यवसाय व सराईत गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मोहिमेअंतर्गत त्र्यंबकेश्वर येथे विशेष पथकानं कारवाई करत अवैधरित्या देशी बनावटीचे पिस्टल बाळगणाऱ्या इसमास अटक केली आहे. या कारवाईत एक देशी बनावटीचं पिस्टल, गावठी कट्टा, एक जिवंत कारतूस, मोटरसायकल व मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार 23 डिसेंबर विशेष पथक अवैध व्यवसायांवर कारवाईसाठी गस्त घालत असताना त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेगलवाडी फाटा येथे एक इसम घातक अग्निशस्त्र बाळगून गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे विशेष पथकानं पेगलवाडी फाटा येथे सापळा रचून संशयितास ताब्यात घेतलं. चौकशीत त्याने आपले नाव देवराम संतू सोनवणे, तळेगाव, तालुका त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक असल्याचं सांगितलंय. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे विनापरवाना देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत कारतूस आढळून आलं. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 मपोकाक 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर तसेच विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार आणि तांत्रिक विश्लेषण विभागाच्या पथकाने संयुक्तपणे केली आहे.